शिवराज वायचाळ यांनी दिग्दर्शित केलेल्या पिक्चरानं किती कमाई केली, त्यासोबतच झापक झुपक, गुलकंद आणि माझी प्रार्थना जो की काल परवा रिलीज झालेला आहे त्या पिक्चराचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। 9 मेला रिलीज झालेला माझी प्रार्थना चित्रपट त्याचे डायरेक्टर, प्रोड्युसर आणि ॲक्टर म्हणून काम केलेलं आहे पद्मराज नायर यांनी। अतिशय उत्कृष्ट प्रकारे सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग पण एक नंबर केलेलं आहे, कहाणी वगैरे चांगली आहे आणि पिक्चरानं पहिल्याच दिवशी ओपनिंग केलेली आहे 3 लाख रुपयाची। 4 करोडमध्ये बनलेला हा चित्रपट वाटलं होतं की बऱ्यापैकी ओपनिंग करेल, पण त्या प्रकारे करू शकला नाही। फक्त 3 लाख रुपयांची कमाई यानं पहिल्या दिवशी केलेली आहे, पण आशा आहे की येत्या काळामध्ये या पिक्चराच्या कमाईचे आकडे वाढतील। बघूयात हा पिक्चर किती कमाई करतो आणि ह्याला टक्कर पण द्यायची आहे PSI अर्जुन या चित्रपटासोबत, त्याच्यामुळं याला स्क्रीन पण कमी भेटले आहेत। बघूयात आता हा चित्रपट कुठपर्यंत जातो। सचिन गोस्वामी यांचा गुलकंद लोकांना खूप आवडला आहे, कारण चित्रपटानं 9व्या दिवशी पण 18 लाख रुपयांची कमाई केली आहे आणि चित्रपट लोकांना मनोरंजन करण्यासाठी यशस्वी ठरला आहे। चित्रपटानं नेट कलेक्शन केले 2 करोड 76 लाख रुपये आणि ग्रॉस कलेक्शन केले 3 करोड 11 लाख रुपये। अशा प्रकारे बघू शकता चित्रपट एक नंबर चालत आहे। आता थांबायचं नाही, हा चित्रपट रिलीज होऊन 9 दिवस झालेले आहेत आणि चित्रपटानं 9व्या दिवशी 14 लाख रुपयांची कमाई करून यश मिळवलेलं आहे। चित्रपटाचं नेट कलेक्शन झालंय 1 करोड 87 लाख रुपये आणि ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे 2 करोड 9 लाख रुपये। अशा प्रकारे 4 करोडच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट कमाईचे आकडे एक आकडे तोडत चालला आहे। बघूयात येत्या काळामध्ये हा चित्रपट किती पैसे कमावतो। झापूक झुपूकनं 14 दिवसामध्ये नेट कलेक्शन केलेलं आहे 1 करोड 15 लाख रुपये आणि ग्रॉस कलेक्शन केलेलं आहे 1 करोड 31 लाख रुपये। अशा प्रकारे बजेटनुसार बघायला गेलं तर 5 करोड बजेट होतं पिक्चराचं। अतिशय उत्कृष्ट प्रकारे हा चित्रपट आदळला आहे आणि पूर्णपणे फ्लॉप ठरलेला आहे बॉक्स ऑफिसवरती। तर मंडळी, या पिक्चरांपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता पिक्चर आवडला ते कमेंट करून नक्की कळवा आणि पुढच्या कोणत्या पिक्चरचं कलेक्शन जाणून घ्यायचे कमेंट करून कळवा। धन्यवाद।